राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळं राधानगरी धरणाची पाणी पातळी ही झपाट्यानं वाढत आहे। आज धरण हे 99% इतकं भरलेलं आहे आणि आपण आता उभे आहोत राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांपाशी। आता धरणाची आजची जी पाणी पातळी आहे ती 46.64 फूट इतकी आहे आणि धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 347.50 फूट इतकी धरणाची पाणी पातळी लागते। 1 फुटानं पाणी पातळी कमी असून सुद्धा आपण जर धरणाच्या स्वयंचलित गेटकडे पाहिलं तर पाणी हे गेटवरून पडत असल्याचं आपल्याला काही प्रमाणात दिसत आहे। वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळं ही स्थिती निर्माण झालेली आहे। गत वर्षी 25 जुलैला धरण पूर्ण क्षमतेनं भरून धरणाचे 5 स्वयंचलित गेट उघडून धरणाच्या स्वयंचलित गेटद्वारातून 7140 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू होता। तर BOT पॉवर हाऊसमधून 1500 क्युसेक्स असा एकूण 8740 क्युसेक्सनं भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू होता। गेल्या वर्षी एकूण पाऊस हा 2876 मिलीमीटर इतका पडलेला होता। गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस हा जादा झालेला आहे। यावर्षी 20 मेलाच पावसाने सुरुवात केली आणि पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं जलसंपदा विभागाला पाणी विसर्ग नियोजन हे काटेकोरपणे करावं लागलं। यावर्षी पाऊस जादा होऊन सुद्धा धरण भरण्यासाठी 25 जुलै हा दिवस उजाडला। हे जलसंपदा विभागाचं पाणी विसर्गाचं योग्य नियोजन केल्यामुळं शक्य झालेलं आहे। यावर्षी 3046 मिलीमीटर इतका आजपर्यंत पाऊस झाला आहे आणि इतका पाऊस झाल्यामुळं धरणामध्ये जे पाण्याची आवक आहे ती 12 TMC इतकी असल्याचं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। आज जर पाहायला गेलं तर राधानगरी धरण हे पूर्ण क्षमतेनं आज मध्यरात्रीपर्यंत भरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं धरणाचे द्वार मध्यरात्रीच एखादा उघडण्याची शक्यता आहे। त्यामुळं नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हे जलसंपदा विभागाकडून करण्यात आलेलं आहे। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।